नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी मुदत वाढ। ऑगस्टचा पगार सप्टेंबर मध्ये थकबाकीसह खात्यात जमा होणार। या संदर्भामध्ये माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सणासुदीच्या दिवसामध्ये शासनाने निर्णय घेतल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वांचे पगार वेळेवर व थकबाकीसह आता मिळणार आहे। त्या मिळणार असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। सणासुदीच्या दिवसामध्ये शासनाने अत्यंत दिलासादायक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि त्या निर्णयानुसार ई-केवायसी साठी अतिरिक्त वेळ मिळणार असल्याने सर्व कर्मचारी आनंदित झाले आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हातात मिळणारा पगार सप्टेंबर महिन्यामध्ये थकबाकीसह जमा होणार आहेत। आनंदाची खुश खबर मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे। ई-केवायसी साठी अतिरिक्त वेळ मिळणार आणि ऑगस्ट पेंडिंग सप्टेंबर पगार थकबाकीसह मिळणार आणि म्हणूनच पगार थांबणार नाही। संपूर्ण माहिती या व्हिडिओ देण्यात आली आहे, म्हणून कुठेही स्किप करू नका। चला तर करूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांच्या नाराजीनंतर सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। काय आहे निर्णय? सरकारच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट पेंडिंग सप्टेंबरचं वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यापूर्वी ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे पगार थांबणार अशी भीती दर्शक पत्रक निर्गमित केले होते, पण आता तसे होणार नाहीत। ई-केवायसीला मुदत वाढ का? याचे मुख्य कारण कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामुळे म्हणजे आता काय होणार आहे, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे। 2. या मुदतीमुळे कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमधील आवश्यक दुरुस्ती पूर्ण करता येणार आहेत। 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-केवायसीच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार नाही। हा सगळ्यात मोठा दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे। पगार कसा मिळणार, थकबाकी कोणती, या संदर्भात माहिती जाणून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार कसा मिळणार? ऑगस्ट महिन्याचा हातात मिळणारा पगार सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे आणि फक्त ऑगस्टच नाही तर 1 जुलै ते आतापर्यंत झालेल्या सर्व थकबाकीसह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंद मिळणार आहे। पगार वेळेवर मिळणार, अधिक थकबाकी सुद्धा मिळणार आहे। शासनाने सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन हा दिलासा दिला आहे। यामुळे सर्व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। निष्कर्ष पाहूया। तर मित्रांनो, निष्कर्ष असा आहे की सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली व ई-केवायसी साठी अतिरिक्त वेळ मिळाल्याने आता शालार्थ प्रणालीमधल्या चुका दुरुस्त करून प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याकरता भरपूर वेळ मिळेल आणि ऑगस्ट पेंडिंग सप्टेंबर वेतन थकबाकीसह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पगार थांबणार नाही याची हमी सरकारने दिली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अशाच प्रकारचे अद्ययावत अपडेट, शाळा निर्णय, शासन निर्णय, शासकीय माहिती सर्वात अगोदर प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबच्या संपर्कात राहा। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।